नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे.आर. आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र, वेगवेगळ्या जाहिराती निघाल्या किंवा जी.आर. शेती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो. सद्यस्थितीला जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र हे अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. त्यापैकी आपण आता आणखी एक अपडेट पाहणार आहोत, ते म्हणजे जळगाव जिल्ह्यासाठीचं. स्क्रीनवर पाहू शकताय तुम्ही की जळगाव जिल्ह्यासाठीची ही काढण्यात आलेली आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2026. याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण 782 गावामध्ये 1053 जागांसाठी हे आपले सरकार सेवा केंद्र भरले जाणार आहेत. त्याच्यासाठी संपूर्ण जाहिरात केलेली आहे 7 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली. तहसील कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ आहे 10 ऑगस्ट 2026 पासून ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत. म्हणजे हे उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत ते 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि प्राप्त अर्ज जे काही येतील त्यांची संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे 7 सप्टेंबर 2026 मध्ये. आणि कागदपत्राची तपासणी प्रस्तावित आपले सरकार सेवा केंद्राची प्रत्यक्ष पाहणी हे 8 सप्टेंबर 2026 ते 29 सप्टेंबर 2026 मध्ये केली जाणार आहे. आणि एकाच ठिकाणी जर एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्यांची जी काही मुलाखत घेणार आहे ती आहे 5 ऑक्टोबर 2026 ते 6 ऑक्टोबर 2026 या ठिकाणी संबंधित तहसील कार्यालय या ठिकाणी. आणि 100 गुणांच्या आधारे जी काही प्रारूप गुणवत्ता यादी आहे ती 12 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि त्याच्यावर कुणाच्या हरकती वगैरे असतील तर त्या मागवणं हे 12 ऑक्टोबर 2026 ते 16 ऑक्टोबर 2026 या ठिकाणी होणार आहेत. तर अंतिम निवड व नियुक्ती आदेश हे 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये केले जाणार. हा कालावधी संपूर्ण लक्षात घ्या. आता तुमच्यासाठी महत्वाचा कालावधी आहे ते म्हणजे तुमचे जे काही अर्ज दाखल करणे 10 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत उद्यापासून. ते अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत याच्यासाठी जे काही पात्रता, नियम, अटी, शर्ती आहेत त्यावरती सविस्तर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो निकषा संदर्भातील 9 जुलै 2026 चा जी.आर.च्या संदर्भात आहे. ते सविस्तर तुम्ही पाहून घेऊ शकता. यामध्ये फक्त पूर्ण माहिती सुद्धा हे वाचून घ्या, आपण सांगत बसणार नाहीयेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आहे ते अर्ज कशा पद्धतीने करायचा ते सविस्तर सांगण्याचा आजच्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर अर्जाचा नमुना जो आहे तो इथे तुम्हाला स्क्रीनवर दिला जाणार आहे. आता स्क्रीनवरचा अर्जाचा नमुना पाहू शकताय. जे काही आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठीचा अर्ज आहे हा, याच्यामध्ये अर्जदाराचं नाव टाका, कायमचा पत्ता टाका, वय टाका, मोबाईल नंबर तुमचा टाकायचा, ईमेल आयडी, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, आधार क्रमांक, पॅन कार्ड, केंद्र चालू करायचं गाव. म्हणजे आता त्याची लिस्ट पण पुढे तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या गावामध्ये जागा आहेत आणि तुम्ही कोण्या ठिकाणी अर्ज करू शकता. तालुका टाका, केंद्राचा पत्ता टाका, वार्ड नंबर असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी चालू करणार आहे त्याचा अक्षांश रेषांश तुम्हाला टाकायचा आहे. आणि संगणकाबाबतचं तुमचं ज्ञान तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर केंद्रावर उपलब्ध साहित्याचा जे काही संगणक किती आहेत, लॅपटॉप किती आहेत, प्रिंटर किती, 2 स्कॅनर किती, बायोमेट्रिक मशीन, वेब कॅम किती आहेत, तुमच्याकडे यूपीएस अथवा जे काही तुमचं बॅकअप म्हणजे तुमचं इन्व्हर्टर वगैरे आहे का ते द्यायचे आहे तुम्हाला. नागरिकांनी प्रत्यक्ष वेटिंग लिस्ट आहे का, सीसीटीव्ही आहे का, बँक खाते आहे का, संपूर्ण हे तुम्हाला माहिती द्यायची आहे. गावातील नगरपालिका क्षेत्र म्हणजे त्याच गावातील स्थानिक रहिवासी आहे का, सीएससी केंद्र आहे का, असले हो करा, त्याचा प्रमाणपत्र क्रमांक द्या, प्राधान्य आहे त्याला. किंवा याच्या अगोदर माही सेवा केंद्र किंवा बँक ग्राहक सेवा केंद्र आहे का, अर्जदाराकडे ई गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव आहे का, किंवा स्वयंसूचना गटाचा सदस्य आहे का. जे काही माहिती असेल ते संपूर्ण भरा. आणि खाली एक महत्वाची माहिती दिली आहे, वरील माहिती बरोबर आहे तरी काही चुकीची माहिती किंवा चुकीची कागदपत्रे, अपूर्ण माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे माझ्याकडून दिली गेली असली तर त्याला मी सर्वस्वी जबाबदार आहे आणि होणाऱ्या कारवाईस मी समोर जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. अर्जदाराचं नाव व सही करा. आणि हा अर्ज तुम्हाला जे काही खाली परिशिष्ट दिलेले आहेत पाहू शकता की आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील जे काही आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी रिक्त जागाचा तपशील आहे. इथं पाहू शकता की अमळनेर मध्ये जे काही अनचलवाडी आहे त्या ठिकाणी 2 आहेत. हे संपूर्ण जागा देण्यात आलेल्या आहेत. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही जो काही व्हिडिओ आहे तो स्किप करू थोडं किंवा स्लो मोशन मध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने ह्या संपूर्ण जागा ह्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. किंवा डायरेक्टली जळगावच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही हे पाहू शकता किंवा याची मला डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपला लिंक मागा, त्यावरती सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने ही 1000 जे काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. संपूर्ण जागा इथे स्क्रीनवर पाहू शकताय तुम्ही की ज्या काही जागा आहेत त्या तुम्हाला संपूर्ण स्क्रीनवरच दाखवलेल्या आहेत. संपूर्ण टोटल जागा 1053 आहेत. अशा पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला हे उद्यापासून ते 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचे आहेत. त्या तारखेमध्ये तुम्ही अर्ज करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन अपडेट असेच आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल. हे वेळापत्रक लक्षात आठवून घ्यायचं आहे. धन्यवाद.